या क्रिकेटची आवड ठेवणारे खेळाडू प्रेक्षक श्लोक 11 संघाकडून दोन्ही ओपनर फलंदाज आलेले आहे. याच्यानंतरचा कमिटीचा भार सांभाळतील आमचे कैलास भाऊ. आणि उत्कृष्ट अतिशय उत्कृष्ट असा होणारा हा सामना डोळ्यांचे पारणे फेडणारा लोणारवासियांच्या विनायक बापू मापारी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि संकेत मापारी यांच्या स्मरणाप्रित्यर्थ अंपायरचा इशारा. सामना सुरुवात. जगदीश सानप पहिली ओव्हर घेऊन येतोय. समोर आहे तो विनोद चव्हाण, रवी चव्हाण यांचे कनिष्ठ बंधू, अतिशय स्फोटक फलंदाज रवी चव्हाणांसारखेच. जगदीश सानप फ्लिक करणार होता विनोद, बॉल मिस झाला आणि लेग बायचा इशारा अंपायरचा. बहुतेक अंपायरचा इशारा लेग बायचा, पायाला लागून एक धाव पूर्ण केली ती. आणि अशा प्रकारे सुरुवात होताना धावेला हा अंतिम सामना काही कारणास्तव म्हणजे लाईटच्या प्रॉब्लेममुळे 7 षटकांचा ठेवण्यात आलेला आहे. 7 षटकांपैकी 2 षटक ही पॉवर प्लेची असतील. दोन्ही संघांना ती मिळतील आणि 7 षटकामध्ये बघूया कोणता संघ जास्त धावा करण्यात यशस्वी होत होते. अजय गायकवाड अतिशय स्फोटक फलंदाज, पहिला चेंडू पुढे येऊन मारण्याच्या नादात, पण खूप हुशार असे गोलंदाज जगदीश भाऊ सानप. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. 2 चेंडू षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1. आणि अजय गायकवाडने अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. या संघाचा ग्लेन फिलिप त्याच्या मागे धावतोय, पण तो सुद्धा तो चेंडू पकडू शकलेला नाहीये. श्लोक 11 अतिशय आक्रमक सुरुवात करताना येथे आणि पहिलेच ठरून आलेले दिसत आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा झालेल्या आहेत श्लोक 11 संघाच्या. आणि पुन्हा एकदा समोर येऊन मारण्याच्या नादात वाईड करार दिलेला आहे अंपायरनी. अजय गायकवाड अतिशय स्फोटक फलंदाजी करण्याच्या पवित्र्यात दिसत आहेत आणि मन बनवून आलेले दिसत आहेत. आणि तसंच करायला हवं, कारण हा अंतिम सामना आहे. तितकी सुंदर गोलंदाजी जगदीप सानप द्वारा. आणि थोडस फंबल झाले होते फिल्डर तिथे राजीव बोंगाने, पण त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे तो चेंडू फील्ड केला आणि दिला तो कीपरकडे. आणि अशा प्रकारे वाढती धावसंख्या झालेली आहे ती 7. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा झालेल्या आहेत. आणि समोर आहे तो विनोद चव्हाण. विनोद चव्हाण अतिशय स्फोटक फलंदाज आहे, पण सुरक्षितरित्या त्याने खेळलेला चेंडू दिसतोय. बहुधा आक्रमकतेचा सर्व भार अजय गायकवाडने आपल्या खांद्यावर घेतला दिसतोय इथे. ते म्हणतात ना, फ्रॉम द वर्ड गो, अजयने मारण्याला सुरुवात केलेली आहे. आणि जगदीश भाऊ आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत अजय गायकवाड साठी. बघूया अजय गायकवाड किती धावा करू शकतो या चेंडूवर. परत एकदा मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडासा मिसहिट झालेला दिसतोय. बघूया 2 धावा मिळतात का. पण नूर अहमद तितकेच उत्कृष्ट फिल्डर, त्याच्या मागे मंगेश तुपकर धावत येताना. मंगेश तुपकर आपल्या अतिशय चांगला कॅच घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत या टीम मधले, दादू 11 मधले. बहुधा त्यांनी आज आपली टोपी चेंज केलेली आहे, पिवळ्या टोपीहून ते निळ्या टोपीवर आलेले आहेत. त्याचा परिणाम दिसतोय. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतायत ते आज. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर श्लोक 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. 1 षटक 9 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय तो संघाचा आधारस्तंभ, संघाचा आयकॉन, अतिशय हुशार गोलंदाज विशाल जाधव. बघूया आता अजय त्याला कसा खेळतोय तो. आणि परत एकदा झेंडू खाली आहे तो नागेश लोखंडे. अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे त्याने. आणि अशा प्रकारे श्लोक 11 संघाचा बाद होणारा हा पहिला गडी अजय गायकवाडच्या रूपाने. आणि विशाल जाधवने आपल्या अनुभवाचा फायदा घेत अजय गायकवाडला आउट करण्यात तो यशस्वी झालेला आहे.
आणि संघाचा कर्णधार बहुधा सद्दाम आता फलंदाजीसाठी येतोय तो दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूमध्ये. संघाची धावसंख्या जांभलेली 9 धावा. एक ओव्हर एक चेंडू 9 धावा. श्लोक 11 संघाला लागणारा हा पहिला झटका. सद्दाम हा आपल्या अतिशय आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो सर्व टापू मध्ये. बघूया आता विशालचा अनुभव तिथे कामी येतोय की सद्दामचा आक्रमकपणा. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही बाहेर घेतलेले आहेत आणि शॉर्ट ऑफ द लेन चेंडू टाकलेला आहे परत एकदा नागेश लोखंडे. पण अतिशय उत्कृष्ट त्यांनी ट्राय केला होता, थोडाशाने मिस झाला, नाहीतर ही दुसरा विकेट पडला असता. पण त्यामध्ये एक धाव पूर्ण केली ती सद्दामने आणि संघाची धावसंख्या वाढती ती 10. आणि आता विनोद चव्हाणने जर बॉल कनेक्ट केला तर तो निश्चितच सीमारेषा पार जातोय. तो नवा चेंडू असो की जुना, त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत चव्हाण ब्रदर्स. आणि हा मारलेला फटका विनोद चव्हाणने, पण तो परत राजू भाऊ यांच्याकडे एकदा फील्ड करण्यासाठी आणि त्यामध्ये एक धाव पूर्ण केली ती श्लोक 11 संघाने. आणि संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 11. एक षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11. एका गड्याच्या मोबदल्यात आपल्या पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतो विशाल. समोर आहे सद्दाम आणि सुरक्षितरित्या खेळू पाहत होता सद्दाम. त्याला ऑफ स्टंपच्या दिशेने स्क्वेअर कट करण्याच्या बेदात होता, पण चेंडू जातोय तो सुलतान भाई यांच्याकडे. संघाचे अनऑफिशियल कर्णधार सुलतान भाई. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो तो विशाल. आणि पुढे येऊन मारण्याच्या नादात सुलतान भाई कडनं ती कॅच मिस झालेली आहे. अन्यथा ही दुसरी विकेट गेली असती श्लोक 11 संघाची. खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी विशाल तर्फे, पण झेल पकडू शकले नाही ते सुलतान भाई. थोड्याशाने मिस झालेला आहे. अतिशय सुंदर असा प्रयत्न होता त्यांचा, पण चेंडू त्यांच्या थोडासा आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे चेंडू हातात येऊन सुद्धा तो सटकला. आणि अशा प्रकारे विनोद चव्हाण सद्दामला काहीतरी समजून सांगताना थोडीशी थांबलेली धावसंख्या 11 धावांवर श्लोक 11 संघाची. आणि विनोद चव्हाणने सांगितल्या प्रकारे अतिशय समजदारपणे सद्दामने तो चेंडू खेळून काढलेला आहे. बहुधा विशालला ते खेळून काढतात या ओव्हरमध्ये. आणि अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झाली ती 12. एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर षटक टाकलेलं आहे ते विशाल जाधवने इथे. आपल्या अनुभवाचा, आपल्या एक्सपिरियन्सची ती चुणूक दाखवलेली आहे ती विशाल जाधव याने. आणि एका गड्याच्या मोबदल्यात त्याने धावा दिलेल्या आहेत त्या. विशालने आपली या षटकात 4 धावा दिलेल्या आहेत फक्त, आणि एका गड्याचा विकेट घेतली आहे. दुसराही ऑलमोस्ट आपला त्याने घेतलंच होतं, पण ती कॅच थोड्याशाने मिस झाली सुलतानबाई कडनं. तिसरं षटक घेऊन येत आहे ते जगदीश सानप आपल्या संघासाठी. समोर आहे तो सद्दाम आणि अतिशय आक्रमक असा फटका ज्यासाठी सद्दाम ओळखला जातो तो 6 धावा. सुंदर षटकार. आणि अशा प्रकारे वाढती धावसंख्या श्लोक 11 संघाची 18. 2 षटके 1 चेंडूच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या झालेली आहे ती 18. परत एकदा लॉंग ऑफच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने मारला चेंडू. मी म्हटलं अगोदरच सांगितलेलं आहे की मंगेश तुपकर अतिशय उत्कृष्ट फिल्डर तेथे आहेत आणि एक धाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा 2 चेंडूच्या मोबदल्यात. आता समोर आहे विनोद
आणि आक्रमक फटका मारण्याच्या नादात वाईड दिलेला आहे अंपायरनी हा. परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारला चेंडू आणि मंगेश त्यामध्ये फिल्डर आहे आणि आपल्या नावाला साजेशी फिल्डिंग करतोय तो मंगेश तुपकर. त्याच्या मागे आहे संघाचा ग्लेन फिलिप. मंगेशच्या हातातून जरी फील्ड मिस झाली तरी मागे शाकीर आहे त्याच्या. समोर येऊन मारलेला फटका परत एकदा मंगेशच्या दिशेने. चेंडू चुंबकासारखा मंगेशकडे जातोय आणि एक धाव घेऊन पूर्ण करतोय तो श्लोक 11 संघ. पण श्लोक 11 संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना मोठी धावसंख्या उभारण्याची आवश्यकता आणि एका धावेने ती मोठी धावसंख्या होणार नाहीये. आणि जोरदार जबरदस्त फटका मारण्याच्या नादात विनोद चव्हाणकडनं परत एक चेंडू मिस झालेला आहे. संघाची वाढती धावसंख्या थांबलेली 22 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक सुरू आहे आणि मारलाय हवे तो खाली आहे नागेश लोखंडे. भाऊ बघूया कॅच घेतोय का नाही तर. पण जिथे दोन हातांनी कॅच घ्यायला हवी होती तिथे त्यांनी एकच हाताने ट्राय केलं त्यामुळे कॅच घेऊ शकले नाही. पण डॉक्टर शिवा कायंदे यांनी त्याला फील्ड केलं त्यामुळे जीवदान मिळतंय ते. या संघाने दुसरं जीवदान दिलंय ते विनोद चव्हाण यांना बहुतेक. एक सद्दाम यालावर एक विनोदाने. 3 ओव्हर 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 8 रन प्रति ओव्हरच्या धावसंख्येने धावा काढतायत ते श्लोक 11 संघाचे फलंदाज. आणि संघाचे आधारस्तंभ दादू 11 संघाचे प्रणिकेत देबाजे काहीतरी आपल्या खेळाडूंना सूचना करण्यासाठी मैदानात आलेले आहेत पाणी घेऊन. दोन्ही अंपायरना विनंती आहे कृपया लवकर सामना चालू करावा कारण अगोदरच जास्त वेळ झालेला आहे. कृपया दोन्ही संघांनाही विनंती आहे की लवकरात लवकर खेळ चालू करावा आणि खास करून दादू 11 संघांना कारण त्यांच्या बॅटिंगसाठी परत अंधार होण्याची शक्यता आहे. हा सामना जिंकण्यासाठी श्लोक 11 संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची आवश्यकता आहे इथून पुढे कारण 4 षटकांचा खेळ फक्त उरलेला आहे. बघूया आता श्लोक 11 संघ त्याला कसं खेळते ते. आणि परत एकदा अनुभवी गोलंदाज विशाल जाधव बॉलिंग मार्क्सवर येताना. स्कोर झालेला आहे 24 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. खूप उत्कृष्ट असा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप शॉट ऑफ द लेन गेन. त्याला मारण्याचा प्रयत्न केला तो सद्दामने पण 1 आणि 2 धावेने काही होणार नाही हे श्लोक 11 संघाला इथे समजण्याची आवश्यकता. त्यांना मोठे फटके मारण्याची आवश्यकता येते आणि धाव संख्या थांबून ठेवण्याची आवश्यकता दादू 11 संघाला जे की ते अतिशय उत्तमरित्या करतायत. आणि परत पुढे येऊन मारण्याच्या नादात हुकला तो सद्दाम आणि विशाल जाधव आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन कंटिन्यू करताना इथे. 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेले आहे आतापर्यंत. बघूया उरलेल्या 4 चेंडू मध्ये किती धावा देतोय तो विशाल या षटकाच्या. आणि ओव्हर पिच टाकलेला चेंडू पण शाकीर देते आहे. शाकीर कडनं बॉल सुटणे आणि थ्रो मिस होणे हे बहुधा अशक्य असं इक्वेशन आहे. आणि परत एकदा आक्रमक फलंदाज विनोद चव्हाण. बघूया आता काय करतोय तो विशाल जाधव अनुभवी गोलंदाज समोर. आणि परत एकदा विशाल जाधवने आपला अनुभव दाखवलेला आहे तिथे. विनोद चव्हाण वारंवार मारण्याच्या नादात बीट होतोय तो. धावसंख्या थांबलेली 25 धावांवर. या षटकातील सुद्धा 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. केवळ एकच धाव दिलेली आहे विशालने 4 चेंडू मध्ये. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल ही फायनल मॅच मध्ये. विनोद चव्हाण बघूया उरलेल्या 2 चेंडू मध्ये किती धावा काढतोय तो. आणि वेट करून मारला पण सरळ चेंडू अजित कायंदे याच्या हातामध्ये.
एकच चेंडू कनेक्ट झाला होता चांगल्या प्रकारे विनोद चव्हाणचा, पण तो सुद्धा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि अशा प्रकारे जाणारी ही दुसरी विकेट विनोद चव्हाणच्या रूपामध्ये. आणि आज आपण या मैदानावर जे हे सामने पाहतोय त्या सामन्याचे सर्व आशिष गायकवाड ज्यांच्या संकल्पनेतून हे सामने येथे होत आहेत, असे आशिष गायकवाड आता स्ट्राईक घेण्यासाठी आलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी चिरपरिचित आहेत. विशाल जाधव यांच्या षटकातील केवळ एक चेंडू उरलेला आहे. आता बघूया आशिष हा एक चेंडू खेळून काढतायत की तो आक्रमकपणे मारतायत. तर आणि आउट होऊन परत चाललेले आहेत. निराशाजनक अशी फलंदाजी करताना इथे श्लोक 11 संघाचे कर्णधार आशिष गायकवाड आणि विशाल जाधव याने अतिशय उत्कृष्ट दोन षटक टाकलेली आहेत. चार षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा झालेल्या आहेत केवळ. आणि विशाल जाधव याने 2 षटकामध्ये 4 धावा देऊन 3 विकेट घेतलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे विशाल जाधव द्वारा. मॅन ऑफ द सिरीजचा एक प्रबळ दावेदार विशाल जाधव. बघूया आता फलंदाजीमध्ये काय करतोय तो. आणि या पुढची ओव्हर घेऊन येत आहेत ते डॉक्टर शिवा कायंदे. समोर आहे तो आक्रमक सद्दाम आणि मारलाय तो सद्दामने बहुधा 4 धावा. कोणी थांबू शकत नाही त्याला. आणि जशा विशालच्या ओव्हर खतम झाल्या तसा आक्रमक पवित्रा घेताना येथे सद्दाम जाधव आतापर्यंत बांधून ठेवलेल्या श्लोकच्या संघाला आता आपले हात मोकळे करताना परत एकदा मारलेला सद्दामने षटका 2 फिल्डरच्या मधातून. बघूया 4 धावा होतात की नाही. आणि पहिल्यांदा मिस झालेला हा चेंडू मंगेशच्या हातामधनं. सद्दाम बेग 12 चेंडू खेळून 19 धावांवर खेळतोय ते 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने. धावसंख्या वाढती, धावसंख्या झाली होती 33. 4 ओव्हर 2 षटकांच्या 4 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर परत एकदा मारलाय तो लॉंग ऑनच्या दिशेने. सद्दामने 2 फिल्डरच्या मधातून आहे, पण आता तो सुटणं अशक्य आहे आणि दुसरी धाव घेणं सुद्धा अशक्य आहे. जिथे फिल्डर शाकीर आहे तिथे अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे शाकीर तांबोळी आणि या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आणि आपल्या संघाला एक मुख्य योगदान देण्यात यशस्वी झालेला आहे. सद्दाम बेग 20 धावावर खेळतोय. 13 चेंडू खेळून 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने एकमेव फलंदाज श्लोक 11चा माही मार रहा है. आणि आपल्या संघाचे महेंद्रसिंग धोनी, राशिद परसू आले येताच क्षणी त्यांनी आपलं आक्रमक इरादे इथे स्पष्ट केलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण तिथे मंगेश तुपकर याच्याकडनं अगोदर दिलेला एक चौकाराची भरपाई करताना इथे
स्लोअर पद्धतीचा टाकलेला चेंडू माहीसाठी ते समजू शकला नाही, त्याला मोठा फटका मारण्याच्या नादात मिस झालाय. सुलतानबाई बहुधा त्याला आउट करू शकले असते रशीदबाईला. आणि आपल्या षटकाचा समोरचा चेंडू घेऊन येतात डॉक्टर शिवा कायंदे बहुधा. शेवटचा चेंडू असेल हा. धावसंख्या झाली आहे ती 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्या. स्लोक 11 संघाला धावसंख्या वाढवण्याची आवश्यकता इथनं. आणि मारलेला उत्तुंग फटकार, पण ते आउट होणार कारण फिल्डर आहे शाकीर. बॉल हवेत गेल्याबरोबर त्याच्यावर आउटचा शिक्कामोर्तब झालेला असतो. नवीन फलंदाज येत आहे ते शुभम जायभाय. हे सुद्धा अतिशय आक्रमक असे फलंदाज आहेत. आक्रमक गोलंदाज राजू भोबोंगाने आता नवीन ओव्हर घेऊन येताना बहुतेक. श्लोक 11 संघासाठी 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ते बघूया आता. सद्दाम एक सेट बॅट्समन आहेत श्लोक 11 संघातर्फे. संघाची वाढती धावसंख्या 36. 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 ओव्हर 36 रन 4 विकेट. उरलेले 12 चेंडू त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे धावा काढाव्या लागतील. जर श्लोक 11 संघाला हा सामना जिंकायचा असेल तर एक अतिशय सन्मानजनक अशी धावसंख्या उभारावी लागेल. या 2 षटकामध्ये बघूया. आक्रमक फलंदाज सद्दाम. आणि यॉर्कर लेनचा चेंडू टाकलेला सद्दाम. थांबवलंय सद्दामने शुभमला बहुधा. संपूर्ण ओव्हर खेळून काढायची आहे सद्दामला. आणि बरोबर असलेला सुद्धा हा निर्णय, कारण सद्दाम आतापर्यंत सेट झालेला बॅट्समन. अतिशय उत्कृष्ट धावा काढलेल्या आहेत त्याने. उलटा चेंडू मारलाय तो सद्दामने. नागेश त्याच्या खाली आहे पण कॅच सुटलेली आहे. ते सद्दामला मिळणार आहे दुसरं जीवनदान. सेम फिल्डर सेम बॅट्समन बट द बॉलर इज डिफरंट. आणि शुभम पहिल्यांदा येतोय तो स्ट्राईक वर. समोर आहेत राजू भाऊ. आणि साहजिकच लेग स्टंपचा झोन हा लेफ्ट हँडेड बॅट्समनचा फेवरेट झोन असतो. शॉट ऑफ द लेन टाकलेला चुकीचा चेंडू. त्याला परिणाम स्वरूप मिळतात 4 धावा. अतिशय सहजरित्या मिळणाऱ्या ह्या 4 धावा. अंपायरचा इशारा 4. संघाची वाढती धावसंख्या 41. 5 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 41. बघूया उरलेल्या 3 चेंडू. परत एकदा शॉट ऑफ द लेन चेंडू पर. फिल्डर तेथे आहे जगदीश भाऊ. आणि विशाल जाधव अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली तिथे विशाल जाधव याने. आणि या अगोदरच्या झालेल्या सामन्यामध्ये लोणार सुपर किंग्सचे आयकॉन इम्रान खान यांचा अतिशय सुंदर झेल घेऊन आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवण्यासाठी एक महत्वपूर्ण योगदान दिलं होतं विशाल जाधव याने. परत एकदा शॉट ऑफ द लेन चेंडू न टाकता लंबा चेंडू टाकला होता. आणि 101% प्रयत्न केले नूर अहमद याने तिथे, पण ते सफल होऊ शकले नाही. परिणाम स्वरूप 4 धावा मिळताना थोडस महागडं हे षटक पहिल्यांदा. दादू 11 संघाकडनं संघाची वाढती धावसंख्या झाली 47. आणि राजू भाऊ 2 मिनिटं फक्त. शाकीर शाकीर राजू भाऊ 2 मिनिटं. राजू भाऊ 2 मिनिटं.
आणि आता पुढचा चेंडू घेऊन येत आहेत ते राजू भाऊ आपल्या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू असेल आज समोर आहे तो शुभम. शेवटचा चेंडू आहे बहुधा हा राजू भाऊंच्या ओव्हरचा. शुभम समोर आहे आणि पुन्हा एकदा चुकीचा चेंडू. त्याला आता आणखी जास्त सजा दिलेली आहे ती शुभम याने. या ओव्हर मध्ये राजू भाऊ यांनी 17 धावा घाललेल्या आहेत. अतिशय महागडं पहिलं असं षटक आहे दादू 11 संघाकडनं आणि उत्कृष्टपणे फलंदाजी करतोय तो शुभम जायभाय. 4 चेंडूच्या मदतीने 16 धावा काढतोय तो शुभम जायभाय. 2 चौकार आणि 1 षटकार. अतिशय स्फोटक फलंदाजी. स्कोर होतोय तो 53 धावा. 4 विकेटच्या मोबदल्यात 53 धावा आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 53 रन 4 विकेट. आणि बहुधा डॉक्टर शिवा कायंदे घेऊन येत आहेत ते संघासाठी शेवटचं षटक. या अगोदरचं षटक अतिशय उपयोगी ठरलं होतं ते श्लोक 11 संघासाठी. शुभम जायभाई यांनी अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करून 4 चेंडू मध्ये 16 धावा केलेल्या आहेत. 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. शेवटच्या 6 चेंडू आणि उत्तुंग असा मारलेला फटका. बहुधा 4 धावा मिळत आहेत त्या श्लोक 11 संघाला. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे सद्दाम कॅप्टन द्वारा. कॅप्टनला साजेशी इनिंग खेळतोय तो सद्दाम बेग. इथे 16 चेंडू खेळून 25 धावा काढल्या आहेत. 4 चौके आणि 3 छक्के. शॉट ऑफ द लेन चेंडू. अंपायरचा इशारा वाईट बॉल. आणि थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू घेतलाय तो बॉलिंग संघाने अंपायरच्या वाईटच्या निर्णयाविरुद्ध. बघूया थर्ड अंपायर काय निर्णय देतात ते. आणि 57 धावाचा स्कोर झालेला आहे. 6 ओव्हर 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि थर्ड अंपायरने वाईट दिलेला आहे चेंडू हा. धावसंख्या वाढती 58 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 6 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि उत्कृष्ट फलंदाजी करतायत ते सद्दाम बेग आणि शुभम जायभाय. सद्दाम बेग संघाचा कप्तान आपल्या कॅप्टन्सीला साजेशी इनिंग खेळताना येते. शिवा कायंदे डॉक्टर दुसरा चेंडू घेऊन येतात आपल्यावरचा. आणि परत एकदा मारण्याच्या नादात अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. आणि शुभम जायभाय येथे रनआउट होऊन वापस जाताना. नवीन फलंदाज येत आहेत ते मयूर शिरसाट. कृपया लवकर यावं त्यांनी. मयूर शिरसाट नेक्स्ट बॅट्समन आहेत. सद्दाम बेग उरलेले 4 चेंडू कसे खेळून काढतायत. निर्णायक असे 4 चेंडू हे. आणि तितकीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी येते डॉक्टर शिवा कायंदे द्वारा. आणि 1 बाउन्स दिलेला आहे अंपायरने. हा पण बॅट्समॅन संघाने वाईट साठी थर्ड रिव्ह्यू घेतलेला आहे थर्ड अंपायर कडे.
कृपया थर्ड अंपायर शिवराज मापारी आणि संघाचे ओनर दादू इलेव्हन संघाचे ओनर प्रतीक देबाजे प्रणिकेत देबाजे इथे हजर आहेत. तसेच दुसरे खेळाडू आसिफ ते आज काळी पॅन्ट घालून इथे हजर आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. थर्ड अंपायरचा निर्णय फेअर डिलिव्हरी आहे. 3 चेंडू उरलेले आहेत. समोर आहे सद्दाम. डॉक्टर शिवा कायंदे आहेत गोलंदाज. फुल टॉस चेंडू नूर अहमदकडे मारला आणि फक्त एक धाव मिळेल ती आणि थोडीशी मिस फिल्डिंग थोडस क्षेत्ररक्षणामध्ये इथे चूक झालेली आहे ती दादू इलेव्हन संघाकडनं आणि त्या परिणाम स्वरूप परत एकदा सद्दामला त्यांनी स्ट्राईकवर आणलेलं आहे आणि संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 65 गड्यांच्या मोबदल्यात. आता बघूया शेवटच्या 2 चेंडूमध्ये सद्दाम बेग आपल्या संघासाठी किती धावा काढतायत तर आणि स्ट्रेट मारलेला हा फटका संघाचा ग्लेन फिलिप सुद्धा त्याला धरू शकलेला नाहीये. उत्तम असा फटका सद्दाम बेगच्या बॅटमधून आलेला आहे. आणि या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू धावसंख्या झालेली आहे 64. जर 6 मारला तर 70 होईल. जर विकेट घेतली तर 64च राहील. आणि फटका मारलाय तो चौकारासाठी. सद्दाम बेग याने अतिशय महत्वपूर्ण अशी 35 धावांची पारी खेळली सद्दाम बेगने आपल्या संघासाठी. उपयुक्त अशी पारी आणि रणसंख्या झालेली आहे 68. 68 रन झालेले आहेत. 69 धावा झाल्या आहेत. आशिष गायकवाड यांना विनंती आहे कृपया लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवावं आणि सुलतानबाई यांना विनंती आहे कृपया लवकरात लवकर आपल्या फलंदाजांना ओपनर फलंदाजांना पाठवावं त्यांनी. दोन्ही अंपायरला विनंती आहे कृपया लवकरात लवकर सामना चालू करावा. कृपया चेंडू पाठवतोय. विनंती आहे ती श्लोक 11 संघाला कृपया लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवावं. आणि यापुढची समालोचनासाठी मी माइक सोपवतोय तो फैजान सरांकडे. जिनकी कमी हमें महसूस हुई थी दिन भर, जिनकी कमी हमें महसूस हुई थी दिन भर, वो आए हैं आज दिन पार. थैंक यू कैलाश भाऊ. देखिए कैलाश भाऊ, ये जो हमारा फाइनल शुरू है अभी एलपीएल का आखिरी तक, जिनकी कमी हमें महसूस हुई थी दिन भर वो आए हैं सिर्फ पल भर. और मैं अल्लाह से दुआ करूंगा कि ये पल बहुत लंबा हो जाए ताकि हमारा जो है तो और वक्त गुजरता चले. मेरे पास में मेरे स्टेज पर बहुत ही अच्छे मान्यवर और लोनार के क्रिकेट प्रेमी बैठे हुए हैं. साथ में मैं देख रहा हूँ कैमरामैन जरा हमारे दर्शकों की तरफ भी जो है कैमरा लेकर जाए. खचाखच जो है कैमरा, खचाखच जो है दर्शक भरे हुए हैं. रोड की तरफ से देखा जाए तो रोड, हमारे कमेंट्री बॉक्स के सामने, कमेंट्री बॉक्स के अपोजिट साइड, और मैं देख रहा हूँ कि कितने सारे लोग जो है तो कितने क्रिकेट प्रेमी फाइनल देखने के लिए आए हैं. 7 ओवर का मैच है बचा हुआ हमारे पास और वक्त की कमी की वजह से ये मैच सिर्फ 7 ओवर का रखा गया. 7 ओवर 68 रन 5 विकेटें श्लोक की. 69 रनों की जरूरत है दादू 11 को. हमारे पास में जो लोग बैठे हुए हैं, मेरे पास में घोगे साहब हमारे पुलिस डिपार्टमेंट से, उसके बाद में विनायक मापारी साहब, राहुल पटेल, राहुल भाऊ, बहुत ही एजेड प्लेयर हमारे पास एलसीसी के एक सीनियर प्लेयर बैठे हैं समाधान मापारी साहब. उसके अलावा हमारे पास में बहुत सारे विजू इंजीनियर सर, टीम के ओनर कैलाश बचाटे सामने बैठे हुए, मेरे साथ हमारे इमरान सर, सज्जाद सर, सकावत सर, और बहुत सारे नाम जिन्हें मैं नहीं ले सकता, लेकिन ये सब के सब जो है हमारे क्रिकेट प्रेमी क्रिकेट का मैच देख रहे हैं, लुत्फ अंदोज हो रहे हैं. देखते हैं कितना ये
मजा आता है इस मैच में, काफी अच्छी बल्लेबाजी की सद्दाम ने। कैमरामैन सुबह से लगे हुए हैं बेहतरीन अंदाज में, और साथ ही साथ हमारे अंपायर भी बबन और गोटू अंपायर फ्रॉम अकोला। ये देखिए कैलाश भाऊ, लोग जो ऊपर से आए हैं, रोड पर जो लोग खड़े हुए हैं, ये लोग अपने सारे कामों को जो है तो छोड़कर यहाँ पर खड़े हैं, इसलिए कि मैच उन्हें अच्छा देखने के लिए मिले, और हम ऐसी आशा करते हैं दोनों ही टीमों से कि हमको मैच अच्छा देखने के लिए मिले। बिलकुल फैजान सर, हा सामना रोमांचक होणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. अतिशय सन्मानजनक अशी धावसंख्या केलेली आहे ती श्लोक 11 संघाने, आणि ही धावसंख्या नक्कीच 7 ओव्हर म्हणजे 10 रन प्रति ओव्हरच्या रणगतीने त्यांना धावा काढणं आहे. आणि शुभम जाय बाय, सद्दाम बेग, अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. रशीद परसूवाले, पण तितके स्फोटक असे फलंदाज आहेत. विशाल जाधव, अजित कायंदे, शाकीर तांबोळी, मंगेश तुपकर यांच्यासारखे. कैलाश भाऊ, मैं देख रहा था कि दादू 11 ने जो है, मुझे लगता है कि एक मैच एक्स्ट्रा खेलकर जो यहाँ तक पहुंचे हैं, क्योंकि आपके साथ में जो मैच था वो मुझे लग रहा था कि कुछ मैच बनेगा। कभी कभी बीच बीच में चांस मिल जाता था, तो ऑनलाइन मैच देखने का चांस मिलता था। लेकिन प्रॉब्लम ये था कैलाश भाऊ कि आपके पास में मुझे लगता है इमरान भी जो है तो कुछ ज़्यादा नहीं कर पाए बल्लेबाजी में, आउट होकर चले गए। उसके बाद में दूसरे बल्लेबाज जाफर के अलावा कोई ऐसे बड़े स्ट्रोक नहीं खेल पाए जिसकी वजह से एक बड़ा स्कोर मिले। लेकिन दादू 11 की तारीफ करनी चाहिए कि दादू 11 ने पहले से ही ऐसे मैचेस संघर्ष करते हुए आए हैं और यहाँ तक पहुंचे। अजीत एक अच्छे बल्लेबाज अभी स्ट्राइक पर मौजूद है। मुझे लगता है कि मैच अच्छा देखने के लिए मिलेगा। 69 रन की जरूरत है। हमारे दर्शक भी जो है तो बहुत ही उत्साहित, मैं चाहूंगा कम से कम एक आवाज, एक चेयर अप दादू 11 के खेमे से आना चाहिए, एक अच्छा चेयर अप होना चाहिए, क्योंकि यहाँ तक पहुंचे हैं तो कम से कम बल्लेबाजों को तालियों के साथ में उनका जो है तो स्वागत करना चाहिए कि आइए खेलिए अच्छे से, मजा आएगा दर्शकों को भी। खूबसूरत ग्राउंड पर खूबसूरत मैच, फाइनल मैच। लेफ्ट हैंड बॉलर, लेफ्ट हैंड बल्लेबाज, सीधा बॉल दस्तानों में, अच्छी बॉल थी। देखिए कैलाश भाऊ, मैं एक और बार कहना चाह रहा था कि अपने पास लोनार में लेफ्ट हैंड बल्लेबाजों की बहुत कमी है। पहले से ही हम अपन मैचेस देखते हैं, और उसमें एक और प्रॉब्लम ये है कि ऑफ स्टंप पे खेलने वाले लेफ्ट हैंड बल्लेबाज बहुत कम नजर आते हैं। जनरली हमने देखा है कि जो लेफ्ट हैंडर बैट्समैन है उनका नेचुरल स्टांस लेग स्टंप की तरफ होता है। आणि उत्तुंग असा मारलेला फटका अजित कायंदे याच्या बॅटमधनं, परिणाम स्वरूप अतिशय चांगली फिल्डिंग देते। आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या ते श्लोक 11 संघाने, आणि दाखवून दिले की आम्ही सुद्धा अजून फायनल मध्ये आहे, ओके आहे। 2 धावा मिळत आहेत त्या श्लोक 11 संघ, सॉरी दादू 11 संघाला। अतिशय उत्कृष्ट फलंदाजी देते अमित द्वारा, आणि परत एकदा मारलेला फटका, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय सद्दाम, पण मयूर तिथे कॅच घेण्यात यशस्वी झालाय, आणि दादू 11 संघाला लागणारा हा पहिला झटका। श्लोक 11 संघाने अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलेले आहे ते। देखिए अगर आपको देखिए फैजान सर, यही दोनों मैच यही फाइनल में डिफरेंस रखता है। दोनों एकदम बेहतरीन टीमें फाइनल में आती है, और मैं ये डिफरेंस जो बताना चाहता हूँ वो है फील्डिंग में। दादू 11 ने सद्दाम बेग की 2 कैचेस छोड़ी, और सद्दाम बेग ने 68 में के 35 रन सद्दाम के हैं। और वही श्लोक 11 ने बहुत ही अच्छी तरह से अजीत कायंदे, जो कि काफी आक्रामक बल्लेबाज है, उनकी कैच लेकर ये दिखा दिया है, और यही डिफरेंस मायने रखता है। कैचेस विन मैचेस। बहुत अच्छी बॉल, सही कहा कैलाश भाऊ आपने कि मैचेस में आपको कैचेस पकड़ने होंगे। एक शायर ने कहा था कि मुसलसल कोशिशों से ही मिला करती है तकदीरें, जो थक कर बैठ जाते हैं कभी मंजिल नहीं पाते। आपको मुसलसल मेहनत करना पड़ती है। मैं देख रहा था आपकी भी स्पिरिट कैलाश भाऊ,
2 मैच खेलने के बाद में भी जब जब बैठे हैं तो मुझे लगता है हम लोग दिन भर पढ़ा के थक जाते हैं। आप कंटिन्यू बोल रहे हैं माशाल्लाह, अच्छी स्पिरिट है। मुझे लगा कौन से ऐसी दवाइयां ले रहे हैं मेडिकल में बैठ बैठ कर जिसकी वजह से इतना स्टेमिना बाकी रह रहा है। अजीत जो थे अच्छे बल्लेबाज पवेलियन में वापस गए कैलाश भाऊ। अब ये नए बल्लेबाज आए हैं, देखना है ये नए बल्लेबाज लेफ्ट आर्म बॉलर के सामने कौन सा कमाल कर दिखाते हैं। और बहुत अच्छी गेंदबाजी वहां पर शुभम द्वारा, मेरे ख्याल से शाकिर को दादू 11 ने आगे भेजा है, डॉक्टर शिवा कायंदे को पीछे रखा है, शायद बहुत ही अच्छी स्ट्रैटेजी है दादू 11 की। 5 गेंदें हो चुकी है, 5, और बिल्कुल सही, बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं यहाँ पर दादू 11 के बैट्समैन। और रिवर्स स्वीप मारना चाहते हैं विशाल जाधव, काफी परफेक्ट है अपने रिवर्स स्वीप में, बहुत अच्छा कनेक्ट भी हुआ यहाँ पर, शॉट ऑफ द लेंथ गेंद देखी और उसे रिवर्स स्वीप खेल दिया। आणि अंपायरच्या इशाऱ्यासाठी आम्ही वाट पाहतोय, 4 धावा आहे की 6 धावा। अंपायर 4 धावा आहे की 6 धावा आहे त्या? 4 धावा, 4 धावा आहेत आणि संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात 1 चेंडू 7 धावा। आवश्यकता आहे ती प्रति ओव्हर कमीत कमी 9 ते 10 धावा काढण्याची, आणि त्याच्या जवळ गेलेले आहे तो संघ दादू 11। बघूया आता इथून पुढचा सामना ते कसे खेळतायत, आणि सद्दाम बेग ज्यांनी की आपल्या संघाचा धावसंख्या उभारण्यामध्ये 50% भार उचलला होता, आता गोलंदाजीचा भार उचलताय, समोर आहे ते शाकीर तांबोळी, अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे शाकीर सुद्धा, पण पॉवर प्लेची ओव्हर आहे, बघूया 2 फिल्डर आहेत लॉंग ऑन आणि थर्ड डीप मिड विकेटला। आणि फिल्डिंग पाहता शाकीरने उलट्या दिशेने खेळण्याचा निर्णय घेतलाय, आणि तितकीच सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला होता, पण ते 4 धावा मिळालेल्या आहेत दादू 11 संघाला। अतिशय आपले 100% जास्त देत आहेत ते श्लोक 11 संघाचे क्षेत्ररक्षक येते, पण अडवू शकले नाही ते चौका जाण्यापासून, खूप टोकाचा प्रयत्न केला त्यांनी शेवटपर्यंत, आणि ज्या प्रकारच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे फायनल मध्ये जिंकण्यासाठी तसेच प्रयत्न श्लोक 11 संघ करतोय ते, आणि तितकीच सुंदर अशी सूझबूझ बल्लेबाजी जिसे कहेंगे हम फैजान सर, वो कर रहे हैं शाकिर तांबोली यहाँ पर। बिल्कुल सही कहा कैलाश भाऊ। अभी फिलहाल इसी तरीके से बल्लेबाजी करनी होगी, जब कहीं जाकर आप 69 रनों के स्कोर तक जा सकते हैं। लेकिन खूबसूरत शॉट, बहुत ही अच्छा शॉट शाकिर के बल्ले से बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों के लिए। देखिए बैक टू बैक जो बाउंड्रीज आई है, कैलाश भाऊ मुझे लगता है कि सद्दाम भले ही कोशिश कर रहे हैं कैच लेने के बाद में अच्छी बल्लेबाजी भी की, लेकिन शाकिर सामने अच्छे ग्राउंड को भी पहचानते हैं कि किधर कौन से शॉट लगाना है जिसकी वजह से आसानी हो। इस वक्त में हवाओं का चलना भी रुका हुआ है, तो दोनों के लिए फायदेमंद, बॉलर के लिए भी बल्लेबाज के लिए भी। फिर से शॉट मारा लेग स्टंप की तरफ, कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं है, और पूरा पूरा फायदा दादू 11 को 4 रनों के साथ में स्कोर पहुंचा 19 रन। मुझे आवाजें नहीं आ रही दादू 11 की ओर से, हालांकि उधर से दर्शकों की उनके खेमे की आवाज आना चाहिए थी। शाकिर एक अच्छे बल्लेबाज है, अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं। सद्दाम बॉलर अच्छे हैं लेकिन समझ नहीं पा रहे हैं, क्योंकि इस वक्त में एक समझदारी की बॉलिंग करनी होगी। अगर ये समझदारी के साथ बॉलिंग करते हैं तो जरूर अपनी टीम को जो है तो दूर तक लेकर जाएंगे। 19 रनों के स्कोर तक पहुंच चुके हैं दादू 11। अच्छी बॉल थी, उसे मारना चाहते थे, कमबैक किया सद्दाम ने, और दर्शक हमारे काफी लुत्फानंदोज होते हुए फाइनल मैच यूट्यूब पर भी काफी दर्शक देख रहे हैं। पूरा मैदान दर्शकों से भरा हुआ।
खूबसूरत शॉट, कवर ट्राई किया, बॉल जा रही है बाउंड्री की तरफ, वहां पर फील्डर मौजूद, जब तक कि फील्डर बॉल फेंकते 2 रन आसानी से मुकम्मल कर लिया, और ये शायद ओवर थ्रो का एक और रन मिल जाए। अजय वहां पर मौजूद, आसानी से रन, 3 रन हासिल कर लिए। देखिए कैलाश भाई, ये होता है आपका प्रेजेंट ऑफ माइंड होना बहुत जरूरी है क्रिकेट में, क्योंकि आपको पता है कि उधर प्लेयर है, बैकअप के लिए नहीं है कि मारना है नहीं मारना है, क्योंकि आप एक एक 2 2 रन बचाएंगे तो अपने टीम के लिए बहुत दूर तक जो है तो स्कोर को चेस करने में आसानी हो सकती है। वरना आने वाले बॉलर्स जो है तो आपका मनोबल वही समझ में आता है कि आने वाले बॉलर किस तरह बॉलिंग करे, क्योंकि टारगेट चेस करना काफी मुश्किल होता है। और बल्लेबाजों के लिए आसानी ये होती है कि वो जिस तरफ, जब किस्मत अच्छी होती है कैलाश भाऊ, तो बल्ला जिधर घूमता है बॉल उधर ही पड़ता है। और सद्दाम अगली गेंद लेकर आते हुए, और उतनी ही अच्छी बल्लेबाजी वहां पर विशाल यादव द्वारा, रिवर्स स्वीप खेल दिया है उसे। रन संख्या बढ़ती हुई 22, सॉरी 26, 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन। और बिल्कुल सही कहा फैजान सर आपने, अगर आप दोनों टीमें फाइनल खेल रही है तो आपको उस लेवल की गेम खेलनी पड़ेगी जहां पर हर गेंद हर बॉल समझ मायने सूझबूझ से आपको खेलना पड़ेगा, जहां हर गेंद हर रन मायने रखती है। आपको समझना होगा कि कहाँ प्लेयर आउट हो सकता है, कहाँ अपने को थ्रो मारना है, कहाँ बैकअप है, ये सब चीजें समझना पड़ेगी, तो ही आप फाइनल का विनर डिजर्व करेंगे। या फिर थोड़ा सा भी जो गेंद जो जो टीम थोड़ा सा भी अच्छा खेलेगी 19-20, वही मायने रखती है और वही आपको जीत दिलाती। तो ये मैच अभी तक दोनों ही टीमों के पूरा पाले में है, कहीं भी कोई नहीं बता सकता कि कौन सी टीम जीत सकती है। यहाँ पर दादू 11 और श्लोक 11 के प्लेयर्स पूरी तरह से अपने 100% देते हुए यहाँ पर हमारे लिए बड़ी फख्र की बात कि लोनार के पीआई गर्जे मैडम भी यहाँ पर तशरीफ लाए हैं। बहुत बहुत उनका इस्तकबाल यहाँ पर कमेंट्री बॉक्स में तमाम आयोजकों की तरफ से। साथ में गर्जे साहब भी मौजूद है, उनका भी मैं स्वागत करता हूँ। एक खूबसूरत मैच, फाइनल मैच देखने को मिल रहा है। शाकिर ने फिर से मिड विकेट की तरफ मारा, वहां पर अजय मौजूद, जब तक कि अजय बॉल पकड़ते फील्ड को मिस किया, 2 रन आसानी से मुकम्मल। देखिए कैलाश भाई, मैं ये कहना चाह रहा था कि जब इंसान कोशिश करता है, मेहनत करता है, तो मेहनत के साथ उसको उसका फल भी मिलता है। आपके साथ में उन्होंने जो मैच खेला, वो दादू 11 के लिए मुझे लगता है सेमीफाइनल का मैच काफी मुश्किल नहीं गया होगा, क्योंकि जिस वक्त में आप भी थके हुए थे वो भी थके हुए थे, लेकिन फाइनल में आकर इस तरीके से मैच खेलना वाकई में काबिल तारीफ है। फिर से रिवर्स मारा उसे, जब तक कि बहुत सारे रन लिए रिवर्स के जरिए शाकिर ने फिर से एक रन, एक चौका। रुक बोला जरा मैडम, मैं गर्जे मैडम, मैं आपको एक और बात, थोड़ा सा एक जानकारी दे दूं इस मैचेस के ताल्लुक से। आप एकदम फाइनल मैच देखने के लिए आए, ये मैच 60 टीमें थी इसमें, और 60 टीमों में से जो है तो ये 2 टीमें फाइनल में आई। पटकी हुई गेंद थी लेग स्टंप की तरफ, और ये दादू 11 और श्लोक 11, ये दोनों ही फाइनल में पहुंची। इससे पहले कुछ मैच टीमें बहुत अच्छा प्रदर्शन की, और अपने व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, धीरे धीरे जो है तो सूरज भी अपने मंजिल की तरफ सरकता हुआ। और ये आईपीएल, हमारा एलपीएल लोनार चैंपियन का फाइनल भी जो है अपने मंजिल तक अपने रवा दवा। सद्दाम, सॉरी, फिर से रिवर्स मारना चाह रहे थे, बॉलर को निकले, रवि कर रहे हैं बॉलिंग, विशाल खेल रहे हैं अभी तक 8 रनों पर, जबकि शाकिर ने ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए 8 गेंदों में 22 रन। अच्छी बॉल थी, काफी अच्छी बॉल की, जिसम से टकराई, 1 रन मुकम्मल।
काफी अच्छा बल्लेबाजी का मेयार कहना चाहिए दादू 11 का। शायद लगी है बॉल। कैलाश भाऊ, मैं ये कहना चाह रहा था कि आपका जो मैच हुआ, कैलाश भाऊ मैं कहना चाह रहा था कि आपका जो मैच हुआ था पिछले मैच में, आपने काफी कोशिश की कि किस तरह जो है आप फाइनल तक पहुंचे, लेकिन आपने अंत तक कोशिशों के बावजूद भी जो है तो आपकी टीम को वहां तक वो बुलंदियां हासिल नहीं हो पाई जो दादू ने हासिल करके 35 रन हो चुके हैं अब तक। कैलाश वो आपके काफी प्लेयर्स थे, अच्छी टीम थी, जाफर ने अच्छी बल्लेबाजी की, लेकिन फिर भी वो जो करना चाहिए था वहां तक नहीं पहुंच पाया आप। नहीं, बिल्कुल हमारी टीम सेमीफायनल तक आ गई थी, बट 4 बॉल झाले, 2 बाकी आहेत. ओके. बट हमारी टीम के तीनों भी प्लेयर मिलन चौहान, इमरान खान और राधे, ये थोड़ा सा रन गति को या रनों को बढ़ाने में कामयाब नहीं रहे. और इमरान की तो हमेशा किस्मत खराब होती है कि कोई भी फील्डर उसकी कैच ले लेता है, कितनी भी चाहे वो कठिन क्यों ना हो. बट हमने जितने भी रन बने उसको हमेशा डिफेंड करने की कोशिश की है, मैच कभी छोड़ी नहीं है. और फिर से एक बार उठाकर खेल दिया अजय गायकवाड़, उसके नीचे है. और बहुत अच्छी कैच यहाँ पर शाकिर तांबोली की. बट शाकिर तांबोली अपना काम पूरा करके यहाँ से वापस जा रहे हैं, जिस काम के लिए उनको भेजा था. और बहुत ही सटीक रणनीति अपनाते हुए यहाँ पर दादू 11 के कैप्टन सुल्तान भाई, उन्होंने देखा डॉक्टर शिवा काइंदे रिकॉग्नाइज बैट्समैन ने उनको पीछे रखा और पिंच हिटर या नाइट वॉचमैन के रूप में शाकिर तांबोली को आगे भेज दिया. उसी प्रकार शाकिर ने अपना काम पूरा करके यहाँ पर वापस जा रहे हैं. बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है अपने टीम के लिए दादू 11 के शाकिर ने यहाँ पर. बट उतनी ही अच्छी कैच ली वहां पर अजय गायकवाड़ ने अपने भारी भरकम वजन की बावजूद. अजय गायकवाड़ ने इस मैचेस को सफल बनाने के लिए काफी मेहनत की है. इतनी मेहनत उन्होंने अगर 12th में की होती तो आज आईएएस होते, और उससे ज्यादा अगर थोड़ी सी मेहनत करते तो एमपीएससी भी क्लियर कर देते थे. और शिवा काइंदे डॉक्टर ने यहाँ पर आते ही ऑफ स्टंप में खेल दिया है. पर मैंने जैसे पहले ही कहा सर कि श्लोक 11 की फील्डिंग काबिले तारीफ है. यहाँ पर दो टीमों के बीच में जो डिफरेंस दिखा है मुझे वो सिर्फ फील्डिंग का है. श्लोक 11 की फील्डिंग एकदम चुस्त मुस्तैद है, पर दादू 11 की थोड़ी सी वहां पर मिस फील्डिंग होते हुए, उन्होंने भी काफी अच्छी फील्डिंग की, बट थोड़े से एक दो कैच उनसे मिस हुए, जिसके परिणाम स्वरूप ये रन संख्या आज यहाँ पर है. 3 ओवरों की समाप्ति के बाद 36 रन हो चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर. 24 गेंदों में 33 रनों की आवश्यकता है यहाँ पर दादू 11 को जीतने के लिए. ये एलसीसी ग्राउंड पर एक खूबसूरत मैचेस और फाइनल का मैच देखने में बॉलर आए शुभम. अब तक के दादू 11 के 2 विकेटें जा चुकी है, 36 रन बना चुके हैं. 24 गेंदों में 33 रनों की जरूरत है. मैच मुश्किल नहीं है, लेकिन दोनों ही तरफ से अगर दोनों ही कोशिश करें, अगर बॉलर कोशिश करे तो मैच के मुश्किलें खड़े कर सकते हैं. लेकिन दादू 11 के बल्लेबाज काफी गहरी बल्लेबाजी, खूबसूरत शॉट मिड विकेट की तरफ, वहां पर अजय मौजूद, एक कैच पकड़ चुके हैं अब तक और काफी तारीफें बटोर चुके हैं कैलाश भाऊ से. एमपीएससी तक चले जा चुके हैं अजय. मैं तो दुआ करता यूपीएससी भी क्लियर कर दे. काश की उम्र बची रहती, सोच रहे होंगे उम्र बची रहती तो जरूर आगे जाते. चलिए इसी नोकझोंक में 37 रन तक पहुंचे दादू 11. 2 विकेट अब तक गंवा चुके हैं. कैमरामैन हमारे दर्शकों की तरफ भी कैमरा लेकर जाए. विनायक बाबर साहब, मैं देख रहा था अपने भूमिपुत्र का जो बैनर है कीपर के पीछे, यहाँ पर कुछ बच्चे बैठे हैं जो एक जैसी जर्सी में बैठे हैं. ये पता नहीं कौन से बच्चे हैं, इधर वो हाथ बताए. कैमरामैन जरा उनकी तरफ कैमरा लेकर जाए. भूमिपुत्र बैनर के नीचे खड़े रह जाए भाई, टी शर्ट वाले सब खड़े रहकर जो हाथ दे. वेरी गुड.
खूबसूरत शॉट, लेग स्टंप की तरफ बॉल जा रही, बाउंड्री की तरफ, और अंपायर अच्छा ठीक है, 6 रन लीजिए, मैच आसान होता हुआ। 23 स्कोर अपडेट नहीं हुआ क्या? अच्छी बॉल थी, समझ नहीं पाए उसे जाधव, विशाल जाधव। 43 रन का स्कोर जा पहुंचा, 22 गेंदों में 26 रनों की जरूरत। देखिए कैलाश भाऊ, अगर बॉलर चाहे तो मैच को मुश्किल ही खड़े कर सकते हैं, बस समझना ही होगा किस तरह मिस कराए। लेकिन बल्लेबाज की जो बल्लेबाजी देखते हुए लगता है कि दादू 11 का पलड़ा इस वक्त भारी है, क्योंकि रने 22 और 26। ओहो, फुलटॉस गेंद बनाया उसे, अजय वहां पर मौजूद कुछ भी नहीं कर पाएंगे, दर्शक देख रहे हैं। नो बॉल का इशारा, फ्री हिट भी मिलेगा, चौका भी मिलेगा। विशाल जाधव की आक्रामक बल्लेबाजी। फोर्टी 48 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। एक अच्छा अच्छा खेले उसे, मिड विकेट मिनॉन वसीम वहां पर मौजूद है, मिस कर गए, 2 रन आसानी से मुकम्मल। दादू 11 के ओनर देबाजी काफी खुश, कल मुझे बता रहे थे कि हम कोशिश करेंगे कि ट्रॉफी हमारे हिस्से में आए, और आज उसी की तरफ रवा दवा है टीम। 50 रन पूरे हुए दादू 11 के। फुल टॉस बनाया उसे, फुल टॉस ही गेंद थी, मिड विकेट के पास फिर से वसीम मौजूद वहां पर, फील्ड किया। देखिए कैलाश भाऊ, मुझे लगा है दादू 11 ने जो खेल खेला है सूझबूझ के साथ में पहले से ही, और ज्यादा बड़े प्लेयर या बहुत ही स्टार प्लेयर ना होने के बावजूद भी उन्होंने अपने आप को इतना सिद्ध किया कि फाइनल तक पहुंचे हैं। बिल्कुल सर, दादू 11 का सफर जो है वो काबिले तारीफ है यहाँ तक के। और आज के दिन भी उन्होंने जिस तरह से पहली मैच हारे थे स्लोक 11 के साथ में, फिर से हमारे साथ एलएसके के साथ जो मैच जीते हैं वो, और यहाँ तक आके अभी जीत की कगार पर खड़े हैं लगभग। और यही दो रिकग्नाइज बैट्समैन है लास्ट मेरे ख्याल से दादू 11 में। अगर स्लोक 11 ये दोनों बैट्समैनों को आउट करने में जल्द से जल्द कामयाब हो पाती है तो इस मैच में वापसी कर सकते हैं यहाँ पर। और जबरदस्त हिट यहाँ पर डॉक्टर शिवा कायंदे के बैट से आते हुए, और अपनी जीत की ओर अग्रसर यहाँ पर दादू 11। जो गलती दादू 11 के बॉलर राजू भाऊ ने की थी वही गलती दोहरा रहे हैं शुभम जाए भाई यहाँ पर। नहीं नहीं, ओवर बॉल की जले 55 रन हो चुके हैं, ओवर हो चुकी है, ओवर हो चुकी है। 18 गेंदों में 14 रनों की आवश्यकता है यहाँ पर दादू 11 को चैंपियन बनने के लिए। और स्लोक 11 को 18 गेंदों में 14 रन रोकने की आवश्यकता है यहाँ पर। देखना है सद्दाम अगर इन दो बल्लेबाजों को आउट करने में कामयाब हो पाते हैं तो कुछ भी हो सकता है इस फाइनल में, बहुत ही रोमांचकारी मैच हो सकता है अगर ये दोनों बल्लेबाज आउट करने में कामयाब हो जाते हैं। सद्दाम बेग अपनी टीम के लिए काफी अच्छा योगदान दिया है, आज कैप्टन के रूप में उन्होंने अच्छी बहुत बैटिंग की थी, 35 रन निकाले थे। और अभी बॉलिंग में पहली ओवर में थोड़े से महंगे साबित हुए थे, अपनी दूसरी ओर लेकर आते हुए यहाँ पर सद्दाम काफी अनुभवी प्लेयर है। देखना है सद्दाम किस तरह से गेंद कर पाते हैं डॉक्टर शिवा को। और उतने ही अनुभवी बल्लेबाज है यहाँ पर डॉक्टर सॉरी विशाल जाधव, 6 रन मिलते हुए यहाँ पर, और मैच के मोड़ को बदलते हुए इस आक्रामक रूप से। खूबसूरत छक्के के साथ में दादू 11 का सफर कामयाबी की तरफ। अच्छा अच्छा,
विशाल जाधव अब तक के बेहतरीन बल्लेबाज के रूप में। फिर से लगाया शॉट, बॉल जा रही है बाउंड्री के बाहर, 6 रन के लिए। 67 रन तक पहुंच चुकी है टीम और सिर्फ 2 रन चाहिए जीत के लिए। मेरे दोस्त कैलाश भाऊ, हमारे दर्शक देख रहे हैं, वहां से टिप्स भी दे रहे हैं मुझे। मेरे दोस्त मुख्याध्यापक आसिफ सर ने मुझे टिप्स दिया अभी एक खूबसूरत शॉट और मैच विन, कि जिस तरह राजस्थान रॉयल पहले जीती थी, इस तरह जिसमें कोई स्टार प्लेयर नहीं थे, ऐसे ही दादू 11 जीत चुकी है मैच।